श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पहा, आज आहे रविवार आणि सकाळचे वाजले 10. तर आज रविवार असल्यामुळे उशिरा उठले जरा. पण आमच्या पिल्लूला सकाळी 8 वाजताच उठावं लागले, कारण की त्याचा ट्युशन होता. त्याच्यामुळे तो ट्युशनला गेला आहे. दीदीची ट्युशन दुपारी आहे. तर मी पण आज जरा उशिराच उठले, कारण की रोज शाळा दुपारची असते, पण जरा लवकरच उठते. पण आज रविवार आहे तर उशिरा उठले. तर पहा, आमच्या दीदीने छान चहा वगैरे केलं तर आता चहा वगैरे पेते आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे करायचा. आणि आज जरा ऊन पण पडले, आज पाऊस वगैरे नाहीये, छान ऊन पडले. पहा जरा आज जरा कपडे वगैरे टॉवेल वगैरे आज जरा सगळे धुवून काढते. आज छान ऊन पडले पहा, नाही तर रोज पाऊस पाऊसच असते. पण ऊन पडले, पण ढग बघा अजून काळे काळेच आहेत. असं वाटते दुपारून पाऊस वगैरे येईल. पण लवकर कपडे वगैरे धुते, म्हणजे जरा वाळतील. टॉवेल वगैरे धुते, कारण की या पावसामुळे टॉवेल 1-2 दिवसामुळेच धुते मी. आज जरा ऊन पडले तर पटकन टॉवेल वगैरे जीन्सच्या पॅन्टी वगैरे धुवून टाकते, म्हणजे मग दुपारून पाऊस आला की मग परत वाळणार नाही. नाश्त्यासाठी मॅगी केली पहा. आज दीदीनेच मॅगी बनवली आहे आणि चहा पण तिनेच बनवलाय. दीदी ट्युशन किती वाजता आहे? आज आईता चहा पिती पहा. दीदीनेच आज चहा वगैरे बनवलाय. म्हटली मम्मी आज मी बनवते चहा वगैरे, तू बस. तर पहा, आज छान आईता चहा पिते मी. आणि वारं तर एवढं सुटलंय ना पहा, वाऱ्याने ते मिडल सुद्धा एवढे हालतायत आणि पडदे वगैरे एवढे हालतायत ना घरामध्ये. एवढं वारं येतं ना माझ्या, की छान वाटतं. मग एकदम वारं येतं आणि दुपारी ऊन सुद्धा थोडंफार येतं. संध्याकाळी पाणीपुरी करायची होती पहा. म्हटलं घरात चिंचा येतं, छान चिंच पाणी वगैरे करावं पाणीपुरीसाठी. तर चिंचा गावाकडच्या होत्या, गावाकडून आणलेल्या, तर तशाच ठेवल्या होत्या. त्यातले चिंचुके वगैरे काही काढले नव्हते. म्हटलं छान चिंचा वगैरे फोडाव्यात. तर पहा, आज पाऊस वगैरे काहीच नाही आहे. छान चिंचा सोलून चिंचेचं पाणी वगैरे करते. चिंचेचं पाणी करण्यासाठी पहा, चिंच सोलून घेते. चिंचेची चटणी केली पहा. चिंच आणि गूळ टाकले. छान पाणीपुरीसाठी गोड पाणी बनवले पहा चिंचेचं. आणि ते रगड्या बनवते पहा. त्याच्यामध्ये पांढरे वाटाणे बटाटा टाकला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून आहे ना कुकरला शिजून घेते छान, म्हणजे रगडा तयार होईल पाणीपुरीसाठी. 2 ते 3 शिट्ट्या घेते पहा, म्हणजे वाटाणा छान मऊ शिजेन रगड्यासाठी. कशी झाली पाणीपुरी? छान झाली का?